नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित सोपं करण्यासाठी किंवा आपल्याला गणित अवघड वाटणे यासाठी आपण ही व्हिडिओ टाकत आहोत। आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे की मुलांना एकदम साधा गुणाकार सुद्धा जमत नाही। कोणीकडून करावा, काय करावा, हातचा कसा घ्यावा हे सुद्धा जमत नाही। त्यासाठी अगदी बेसिक पासून आपण गुणाकार कसा करायचा याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघा इथं 24 गुणिले 4 आपण घेतला, ठीक आहे। मग आता समजा हे गुणाकार करायचा कसा, तर या 4चा पाढा म्हणायचा असते या 4 पर्यंत, नंतर या 4चा पाढा 2 पर्यंत, म्हणजे उजवीकडून डावीकडे आपल्याला गुणाकार करता येत असते। इथं मी 4चा पाढा लिहितो, 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 4 7 28 4 8 32 4 9 36 आणि 4 10 40, ठीक आहे। तर बघा आता काय करायचं, 4चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा। मग 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16, म्हणजे आपले आले किती 16। मग हे 16 आले तर याच्यापैकी आपल्याला हे जे एकक स्थानचे 6 आहेत, म्हणजे आपल्या उजव्या हाताकडचे 6 आहेत, हे लिहायचे असतात आपल्याला इथं 6 लिहायचे। आणि हा एक कुठे लिहायचा, तर हा एक याच्या डोक्यावर लिहायचा, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 4चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा आहे, म्हणजे 4 1 4 4 2 8, किती आलं आपलं उत्तर 8। आणि या 8 मध्ये आलेलं जे काय आपलं 8 उत्तर आहे, तर या 8 मध्ये हा जो हातचा आहे तो हातचा एक मिळवायचा, मग किती आले 9, तर हे 96 झालं आपलं उत्तर, ठीक आहे। दुसरे एक उदाहरण बघा, 88 गुणिले 4, ठीक आहे। मग आता काय करायचं, आपल्याला 4चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा। 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 4 7 28 4 8 32, किती आलं आपलं 32। आता 32 पैकी इथं काय लिहायचं, आपल्या उजव्या हाताकडचा म्हणजे हा एकक स्थानचा अंक लिहायचा आहे, हा 2 आणि 3 याच्या डोक्यावर ठेवायचे। नंतर पुन्हा 4चा पाढा 8 पर्यंत म्हणलं तर 32च येतील, पण या 32 मध्ये हे 3 मिळवायचे, ठीक आहे। मग 32 मध्ये जर 3 मिळवले आपण, 32 मध्ये जर आपण 3 मिळवले तर किती येतात, याचं 35 येते। मग आता 35 पैकी इथं 5 लिहायचे आणि 3 पुन्हा लिहावं लागणार आहे। मग आता इकडचे अंक जर संपले, म्हणजे आता डोक्यावर लिहायला अंक राहिला नाही, तर मग काय करायचे, हे 5 तर लिहायचे आपण, पण हे जे 3 आपण हातचे लिहिणार होतो ना, ते इथं लिहून टाकायचे, म्हणजे खाली इथंच लिहायचे। म्हणजे आपण काय म्हणतो, कधी कधी मुलांना हे समजत नाही किंवा हातचा डोक्यावर लिहितात। मग आता इथं म्हणजे कधी कधी काय म्हणतो 35 ला 35 असं आपण म्हणतो, म्हणजे 4 8 32 32 ला 2 हातचे आले 3, पुन्हा 4 8 32 32 आणि 3 35 35 ला 35। मग आता 35 ला 35 म्हणजे कधी पूर्ण अंक लिहायचा आणि कधी एक अंक इथे लिहून कधी हातचा घ्यायचा, हे आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे। जर इकडचे अंक समजले तर जो हातचा जे आहे ते हातचा लिहायचाच नाही, पूर्ण 35 ला 35 संख्या इथे लिहायची, ठीक आहे। या पद्धतीनं हा गुणाकार आपण करतो। आता 2 अंकाचा बघू, 7 78 गुणिले 4 4, ठीक आहे। मग आता काय करणार, आता म्हणजे हे 44 झाले। आता पहिल्यानं काय करायचं की या 4 ने गुणून घ्यायचं, म्हणजे 4 ने जर गुणलं तर काय होईल, 4 8 32 32 ला 2 हातचे याच्या डोक्यावर लिहिले आपण, ठीक आहे। त्याच्यानंतर 4 7, आता 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 4 7 किती 28। आता या 28 मध्ये काय करायचं, आपल्याला हे 3 मिळवायचे, मग 28 आणि 3 किती 31 होतात। आता अंक संपले इकडचे, म्हणून संपल्यानंतर शेवटी 31 ला 31 आपण लिहिलं, ठीक आहे। नंतर आता या 4 ने गुणून घ्यायचं, परंतु एक लक्षात घ्या की हे जे 4 आहे या 4 ची किंमत फक्त 4 आहे आणि या 4 ची किंमत 40 आहे, आणि या दोघांची बेरीज जर केली तरच हे 44 येते। म्हणजे हे 4 नसून किती आहेत, 40 आहेत। म्हणजे आपल्याला याला गुणायला, या वरच्या संख्येला या 4 ने गुणायचं, म्हणजे किती ने गुणायचं, 40 ने गुणायचं। मग 40 ने जर गुणायचं असेल तर हा एक शून्य आहे ना, हा अगोदरच इथे देऊन टाकायचा, आणि मग हा शून्य कटल्यानंतर काय राहिला आता 4, म्हणून फक्त या 4 ने गुणून घ्यायचा। 4 8 32 32 ला 2, पुन्हा हातचे आले किती, हातचे आले किती 3 आहे ना, 4 7 28 28 आणि 3 किती 31। आता हे 31 इकडे संपला, आता 31 लिहित असताना अगोदर 3 लिहायचं, अगोदर 1 लिहायचा एकक स्थानचा आणि नंतर 3, म्हणजे 31 असे अंकाखाली अंक आले पाहिजे। आणि नंतर मग काय करायचं, याची बेरीज करायची, 2 आणि 0 किती 2, 1 आणि 2 किती 3, नंतर 3 आणि 1 किती 4, आणि 3 असेल हे 3, म्हणजे या पद्धतीने बेरीज करायची। आपला गुणाकार चुकतो कुठं की आपण हा शून्य लिहित नाही। या 4 ने ज्यावेळेस आपण गुणतो त्यावेळेस काय करतो आपण की हा एक शून्य लिहित नाही,
कारण काय आपल्याला वाटतं हे 4 जसे आहेत तसेच हे 4 आहेत, पण लक्षात घ्या हे 4 जे आहेत हे 4 म्हणजे 40 आहेत आणि त्या 40 वरचाच हा एक शून्य आहे. मग तुम्ही म्हणाल सर 3 अंकाने जर गुणायचं तर काय करणार? समजा इथं जर 2 आलं, मग आता 2 जर आलं तर मग काय केलं आता आपण? पहिली स्टेप काय केली? या 4 ने गुणलं, नंतर या 4 ने गुणलं म्हणजे किती ने गुणलं आपण? 40 ने गुणलं. ठीक आहे, 40 चा हा एक शून्य इथे देऊन टाकला. या 2 ने गुणायचं म्हणजे किती ने गुणायचं? या 2 ने नाही गुणायचं, 2 ने गुणायचं म्हणजे 200 ने गुणायचं. आता 200 वर किती शून्य आहेत? हे 2 शून्य, तर अगोदर हे 2 शून्य देऊन टाकायचे आणि नंतर मग 2 ने गुणायचं. आपण काय करतो? हे शून्य लिहित नाही आणि हे शून्य लिहित नसल्यामुळे मग आपला गुणाकार चुकतो. आता बघा, 2 16, 16 किती लिहिणार? 6. हातचा किती आला इथं? 1. त्यानंतर 2 7 14, 14 आणि 1 15. आता 15 5 लिहिलं, पण हातचा लिहायला इथे जागा आहे का? नाही, इथेच लिहून टाकायचं. म्हणजे ही पूर्ण संख्या लिहायची, तर 15 ला 15 आणि नंतर मग याची बेरीज केली की 3 अंकाचा गुणाकार आपण करू शकतो. म्हणजे असे 3 येऊ 4 येऊ, फक्त 4 अंक जर आले, समजा इथे जर आता 5 आले असते तर याच्या समोर किती अंक आहेत? 3, म्हणजे 5 वर 3 शून्य आहेत. मग इथं काय करणार आपण? अगोदर 3 शून्य देणार, नंतर 5 ने गुणणार. हे शून्य द्यायचं आपण विसरतो, त्यामुळे आपला गुणाकार चुकतो. आणि हे जर तुम्ही लक्षात घेतलं की आपल्याला किती शून्य द्यायचे, या 4 ने जर गुणायचं असेल त्याच्या पुढे पाहायचे किती संख्या आहे? एक संख्या, तर एक शून्य द्यायचं. या 2 ने जर गुणायचं असेल, या 2 च्या पुढे किती संख्या आहे? 2, म्हणून मग आपण काय करायचं? 2 शून्य द्यायचे. आता पुन्हा तुम्हाला जर 5 ने गुणायचं असलं तर काय करायला लागत होतं की याच्या खाली 1 2 3 शून्य द्यावं लागत होते अगोदर, नंतर 5 ने गुणा लागत होतं आणि नंतर त्याची बेरीज करावी लागत होती. याची जर बेरीज केली आपण, म्हणजे 2 आले, इथं 3 आले, 6 आणि 7 आणि 3 10. आता इथं हातचा आला की इथे लिहायचा. मग आता हे 5 आणि 6 आणि 3, 6 आणि 3 9, हातचा आला का? नाही आला, तर मग काय? 1 ला 1, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. तर या पद्धतीने आपल्याला गुणाकार जर केला तर आपला गुणाकार कधीही चुकणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद.